गाजरचा हलवा बनवलता, त्याचं कारण पण गोडच आहे. काय ते सांगते. सकाळी आंघोळ वगैरे झाली आणि इथं स्वयंपाकाला लागले. आज टिफिनसाठी बनवलेली अख्खा मसूरची भाजी फोडणीला टाकली आणि इकडं चपात्या करायला घेतल्या. कारण परवा एक व्हिडिओ टाकला होता की आसावरीसाठी व्हाईट कलरचा फ्रॉक घेतला. तो डान्ससाठी घेतलेला. सोलापूरला जो ह्यांचा डान्स झाला त्या डान्समध्ये ह्या ग्रुपचा 2रा क्रमांक आला आहे. म्हणूनच संध्याकाळी गाजरचा हलवा करायचं ठरवलं होतं. आता स्वयंपाक झाला, सगळ्यांसाठी खिचडी केली. दुपारी थोडा वेळ आराम केला आणि संध्याकाळी स्वयंपाकाला लागले. आता इथं मसाले भात केला, चपात्या पण केल्या आणि पनीरची भाजी पण केली आणि गाजरचा हलवा ऐन टायमिंगला उद्यावर ढकलला. का ते पण सांगते. पाय माझा एवढा दुखायला लागला की 5 मिनटं मला किचनमध्ये उभा राहावं वाटेना. डायरेक्ट सकाळीच कॅमेरा ओपन केला आणि आम्ही एका ठिकाणी चाललो होतो पाय चोळायला. तिथं गेल्यानंतर कळलं की जेंट्स पाय चोळतोय आणि मला हे बघून लय अवघडल्यासारखं वाटलं. म्हणून ह्यांना फोन केला. जसं मला सोडलं तसं हे मला घरी परत सोडा. ह्यांनी मला परत घरी सोडलं आणि त्याच्यानंतर घरी आल्यानंतर थोडा वेळ आराम केला आणि मग परत कपड्यांच्या घड्या घालायला घेतल्या. न वापरणारे कपडे सगळे बाजूला काढले, बाकीच्या कपड्यांच्या घड्या घातल्या आणि 1 ते 1.5 तास गेला कपड्यांच्या घड्या घालायला. नंतर आता संध्याकाळची तयारी म्हणून इथं पावटा सोलूनला, वालघेवड्याच्या शेंगा पण माझ्या सोलायच्या होत्या. हे सगळे सोलून घेतलं आणि परत मी आता स्वयंपाकाला लागले. आता स्वयंपाकामध्ये बनवलेली वालघेवड्याची भाजी, गाजरचा हलवा, बाजरीची भाकरी आणि भात. जर एखादा हाडावरचा डॉक्टर असेल तर नक्की कमेंट करून सांगा. बरेच दिवस झालं मी ट्रीटमेंट घेते पण काही फरक पडला नाही. हा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा. बाय. आजच्या पुरतं एवढंच. भेटू आता नवीन व्हिडिओमध्ये.